बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. दिनांक 10 जूनला मंत्रालयामध्ये सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट यांच्या दालनामध्ये मंत्रालयात बैठकीचं आयोजन केलं आणि या बैठकीला शिंदे लोकसभा सदस्य, बालाजी किनीकर आमदार, आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना, बनते गौतम रत्न थेरो, त्यांच्या सोबत इतर त्यांचे पदाधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे, PMRDAचे अश्विन मुगदल आणि इतर अधिकारी यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बौद्धभूमी फाउंडेशनचा विकास कशा पद्धतीने करायचा हे त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. त्याचे हे मिनिट्स आहेत. मी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून मंत्री शिरसाट साहेब, खासदार साहेब यांना आजच्या या कार्यक्रमात विनंती करतो की लवकरात लवकर या जागेचा विकास करण्यासंदर्भामधली जी काय प्रक्रिया असेल ती लवकरात लवकर पूर्ण करा. अशोकनगरमध्ये ज्याप्रमाणे समज गैरसमज निर्माण झाले ते सगळे समज गैरसमज दूर होऊन त्या ठिकाणी बौद्ध फाउंडेशनच्या वतीने जो काही त्यांनी मागणी केली होती त्या मागणीला 100% यश आलं असून ते फाउंडेशन प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता बौद्ध गयाच्या धर्तीवर भव्य अशी प्रतिकृती, त्या ठिकाणी 300 बेडचं एक सुसज्ज हॉस्पिटल, भंतेजींचं राहण्याची संपूर्ण व्यवस्था, महाराष्ट्रामधून नव्हे तर भारतामधून येणाऱ्या भंतेजींच्या राहण्याची व्यवस्था, त्याच पद्धतीने तिथे शाळा आणि एक भव्य दिवस स्मारक, स्तूप अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. आज उत्साह के लिए यहाँ पर जमा हुए तमाम हमारे साथी, नेतागण, नगर सेवक, शिवसेना के प्रमुख नेता, तमाम साथी यहाँ पर उपस्थित हैं. ये पूरे महाराष्ट्र भर में जगह जगह पर उत्साह मनाया जा रहा है. कारण यह है कि महाराष्ट्र में ऐतिहासिक निर्णय लिया गया. जिस ऐतिहासिक निर्णय मतलब जिस तरीके से बिहार में बौद्ध गया के तर्ज पर अब वालधुनी में भी वैसा ही विकास होगा. इसमें सबसे बड़ा योगदान आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष रामदास अठौले जी, हमारे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट जी, इन्होंने योगदान दिया है. और जब वालधुनी में डेवलप होगा तब उसका इफेक्ट उल्लासनगर, कल्याण, डोंबिवली, अनेक क्षेत्रों में अनेक शहरों का विकास होगा.